तुम्हाला माहिती आहे का, या देवाच्या हातात आहे ब्रह्मदेवाचे 5वे मुख। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुदाब्दी तलावाचं नाव रंकाळा तलाव कसे पडले। आता जाणून घेऊयात रंकभैरव मंदिराची माहिती। रंकभैरव म्हणजे देवीचा लाडका व करवीरचा क्षेत्रपाल आणि रंकभैरव हा अष्टभैरवांपैकी एक मानला जातो। या मंदिराची उभारणी 11व्या शतकातली आहे। मूर्तीचे सौंदर्य पाहता रंकभैरवनाथांची मूर्ती शाळीग्राम शिळेतील असून चतुर्भुज स्वरूपात आहे। खग त्रिशूळ, डमरू आणि पानपात्र काळभैरवांप्रमाणे रंकभैरव यांच्या देखील मूर्तीच्या पानपात्रास चिकटलेले ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक पाहायला मिळते व त्या मस्तकाचे रक्त पिणारे श्वान व दोन्ही बाजूस पिशाच आहेत। मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीमध्ये असून मंदिराच्या डाव्या बाजूला मंदिराचा सभा मंडप आहे। चारही बाजूला मोठमोठ्या अशा 8 समाया पाहायला मिळतात। मंदिराच्या आवारात गणपती बाप्पा, बजरंगबली आणि दत्ताचे असे अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत। शाहू महाराजांच्या काळात कैद्यांना इथे डांबून ठेवलं जायचं, म्हणून या मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे आणि चारही दिशेला 4 दरवाजे। आणि हे मंदिर आहे आपल्या कोल्हापूर मधल्या बिनखांबी गणेश मंदिराच्या उजव्या बाजूला। तर तुम्ही कधी येताय आपल्या देवीच्या लाडक्या आणि करवीरचा क्षेत्रपाल असलेला श्री रंकभैरवाचे दर्शन घ्यायला? आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी असाधारण पेजला आत्ताच फॉलो करा।